सायली अस्मिताच्या रूममध्ये येते तेव्हा अस्मिताने झबली दुपटी बाहेर काढलेली असतात. ते पाहतात सायली इतकी उत्सुकतेने विचारते की अव्वा, झबली दुपटी शिवली पण किती छान रंग आहेत, कोणी शिवून घेतली हे सगळं? तेव्हा अस्मिता सांगते की दुसरं कोण, पूर्णाजी. माई मावशीच्या इथे बसून पूर्णाजीने रिमोट कंट्रोल केलाय. ती सुशीलाजी आहे ना, तिच्याकडे दिली होती, तिने शिवून पाठवलेत. किती छान आहेत ना? तेव्हा सायली विचारते की त्या सुशीलाजी आहेत ना, ज्यांनी तुमची यांची छबली दुपटी शिवली होती, यांनी मला सांगितलं होतं मागच्या वेळी. अस्मिता म्हणते की हो, इतक्यात सचिनच रूममध्ये येतो. सचिन आता खर्चबाजारी होऊन भारतात पळालाय, ही तर गोष्ट त्याने कोणाला सांगितलीच नाही आहे. अस्मिता म्हणते की बघ, सचिन पण आला. मगाशी एवढं दाखवत होते तर जांभया देत होता. आता ना मी पटकन आतमध्ये ठेवून देते, थोड्या दिवसात लागतीलच ना. हा पळपुटा सचिन अस्मितावरतीच खेक असतो. अस्मी, प्लीज तुम्ही दोघी जरा हळू बोलचाल का? दुसऱ्या वेळेस लक्षात येतात त्याच्या की त्याने किती मोठी चूक केली आहे, तिच्यावरती ओरडून. सायलीही तिथेच आहे. तेव्हा तो लगेच म्हणतो, नाही म्हणजे मी काम करतोय ना, हवं तर तुम्ही दोघी बाहेर जाऊन बोलता का प्लीज, माझं कामात लक्ष नाही लागणार. सायली म्हणते की नाही सचिन भाऊजी, मी जातच होते. अस्मिता ताई, तुम्ही छान आराम करा. आणि सायली निघून जाते. बिचारी अस्मिताचा चेहराच पडतो. काही वेळानंतर अर्जुन घरी परततो. सायली विचारते की काय हो, किती उशीर झालाय तुम्हाला यायला? तेव्हा अर्जुन म्हणतो की काय करणार, बॅक टू बॅक मीटिंग होत्या, त्यानंतर प्रतिमात्याची जी फेक डेड बॉडी होती त्याबद्दल पुरावे गोळा करायचे, तर मॉर्गमध्ये जाण्यासाठी आपल्याला परवानगी तर घ्यावी लागेल ना, त्या सगळ्याचंच पेपरवर्क करत होतो. चैतन्य होता ना सोबत. इतक्यात चैतन्याचाच फोन येतो. तेव्हा सायली म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे. आता अर्जुनने फोन रिसीव्ह करतात. चैतन्य सांगतो की अर्जुन, इन्स्पेक्टर सावंतांनी आपल्याला मॉर्गमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळवून दिली आहे. बरं तू मला सांग, अश्विनशी बोललायस का तू? तेव्हा अर्जुन सांगतो की हो बोललोय मी, तो हेल्प करेल आपल्याला. चैतन्याला भलतंच टेन्शन असतं. पण तो तन्वीला नाही ना कळू देणार? अर्जुन म्हणतो की नाही सांगणार, सायली बोलली आहे त्याच्याशी. आता कुठे त्याचा जीव भांड्यात पडतो. चैतन्य म्हणतो की हे मात्र बरं झाला, तन्वीपर्यंत कोणत्याच गोष्टी नाही पोचलेल्याच बरे आहेत. अर्जुन म्हणतो की चल भेटू उद्या. दोघेही फोन ठेवून देतात. सायली विचारते की उद्या? अर्जुन म्हणतो की हो उद्याच आपल्याला ते सगळे रिपोर्ट्स चेक करता येतील. आता नंतर काही वेळाने ते दोघेही झोपलेले असतात. पण काही केले अर्जुनला झोपच येत नसते. सतत या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. आता झोपच येत नाही म्हटल्यानंतर तो आपलं उठतो आणि त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन प्यायला लागतो. आता सायलीकडे तो पाठमोरा उभा असतो. अचानकच सायलीला जाग येते. बाजूला तर अर्जुन तिला दिसत नाही, पण जेव्हा ती उठून बसते तर समोर अर्जुन उभाच असतो. ज्या क्षणी अर्जुन पलटतो ना, अचानकच डचकतो. तू जागी आहेस? अगं घाबरलो ना मी. अगं समोर एकदम भूत बघितल्यासारखं वाटलं मला. मुद्दाम आता मस्करी करतोय हा. तेव्हा सायली म्हणते की हो, रात्री 12 वाजता अशी भूतच जागे असू शकतात ना. अतृप्त आत्म्यासारखे काय फिरताय हो तुम्ही? झोपा ना पटकन, एकतर मला खूप झोप येते. अर्जुन मुद्दामच म्हणतो की आता बाजूला इतकी सुंदर बायको असताना झोप कशी लागेल ना. सायली म्हणते की काही काळ वेळच नाही आहे ना तुम्हाला? हे बघा पटकन झोपा बरं, मला पहाटे उठायचं आहे लवकर. अर्जुन म्हणतो की ते तर रोजच उठायचं असतं, पण बघ ना बायको, आपण असे मस्त उशिरा झोपलो, त्यानंतर सकाळी फ्रेश मूडमध्ये पहाटे लवकर लवकर उठलो तर. तेव्हा सायली म्हणते असं काही नसतं हां. अर्जुन म्हणतो की असंच असतं बायको. बघ ना बायको, आपण उशिरापर्यंत जागरण केलं तर. सायली त्याच्यावरती रागवते की तुम्ही गुपचूप झोपा बरं. अर्जुन म्हणतो की हां, मला झोपा म्हणतेस, नंतर स्वतःच जागरण करतेस. बायको, हल्ली खूप भाव खातेस हा तू. सायली पुन्हा नाराज होते. तुम्ही झोपा म्हटलं ना, मला खूप झोप येते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मलाही झोपच येते. दोघे झोपतात, पण कूस बदलून नेमके एकमेकांसमोरच येतात. दोघांनाही खूप हसू अनावर होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुमन काकू नागराजला उठवायला गेलेलीच असते रूममध्ये. पण आता सुमन काकू समोर भलतंच सत्य येतं. नागराज काट झोपे गेलेला
आणि झोपेतच बडबडत असतो. उठू नकोस महिपत, असाच बसून राहा. अरे मी तुला खायला घालणार आणि तू मला धमक्या देतोस, हे नाही चालणार. आता तुला फक्त माझं ऐकावं लागेल. सुमन काकू पण का नाही खरंच डोक्यावर पडल्यासारखे वागते. अरे गुपचूप ऐकायचं ना बोलणं, हवं तर रेकॉर्ड करायचं, तेवढंच सायली अर्जुनला महत्त्वाचा पुरावा मिळाला असता. पण नाही, नको तिथे माती खाती आहे. ती नागराजला भस्कन ओरडून उठवते. तो डचकून उठतोही. कशाला उठवलंस का उगाचच? झोपलो होतो ना किती मस्त. आता थोडं शांत तरी बसायचं ना. तर लगेचच ही नागराजलाच प्रश्न विचारते की झोपेत काय बडबडत होतास तुम्ही? उठू नकोस, असंच बसून राहा माझ्यासमोर. काय बोलत होतात नक्की? त्यावर नागराज म्हणतो की झोपेत बडबडतो ग माणूस, त्याचे काय अर्थ काढायचे असतात का? तू पण ना उगाचच काहीतरी विचारत बसतेस. जा चहान जा जा माझ्यासाठी चा. आता सुमन काकू निघालेलीच असते, पण ती म्हणते की झोपेतलं तुमचं बोलणं ऐकू आलं म्हणूनच विचारते मी. नागराज विचारतो, मंगळसूत्र कुठे आहे तुझं? सुमन काकूला ती घटना आठवते. आता ते गुंड पण या नागराजने पाठवले होत्या. उगाचच वरतोंड करून विचारतो काहीतरी. सुमन काकू ही सरळ उत्तर देते, माहीत नाही, पडलं असेल कुठेतरी. जणू काही सुमन काकूने त्यांच्या पुरुषार्थावरतीच पोट ठेवलं की काय. नागराज असाच वागतो. सुमन काकूचा हात पकडून तिला जाब विचारतो, मंगळसूत्र पडलं असेल कुठेतरी. काय गे, नवऱ्याची किंमत राहिली नाही का तुझ्या? सुमन काकू ही सडेतोड उत्तर देते. आधी तर ती हात झटकते. काय आहे, बायकोने नवऱ्याची किंमत ठेवायला आधी नवऱ्याला तेवढी बायकोची किंमत असावी लागते. आणि ज्या मंगळसूत्राबद्दल तुम्ही विचारताय ना, त्याचा अर्थ आधी लक्षात घ्या आणि मग प्रश्न विचारा. क्या बात हे सुमन काकू, अशी स्ट्रॉंग राहा. नागराजची वाट लावायची आहे ना तुला? नागराज आता सुमन काकूवरतीच आरेरावी करतो. हाकलून देईना घरातून, जास्त फडफड केलीस तर. सुमन काकू ही सडेतोडच उत्तर देते, तुम्ही नाही हाकलून देऊ शकत मला. हे घर माझं सुद्धा आहे आणि तुमची ही फालतूची बडबड ऐकायला तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. पटकन आवरून या खालती आणि नाश्ता करा गुपचूप. सुमन काकू तेथून निघून जाते. चांगला पाणउतारा केला ना नागराजचा. नागोबाला जागाच दाखवली. ती तर निघून जाते, पण नागराज चांगला माज उतरला ना. गळ्याला सुरा लागला बाईच्या, तरी माज काय उतरत नाही हिचा. आता हिचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. बघतो तुझ्याकडे सुमन. पण सुमन काकू पण खूप चालाक आहे प्रेक्षकांनो. किचनमध्ये जेव्हा ती येते तेव्हा ती विचारात हरवते. माझं मंगळसूत्र गुंडांनी काढून नेलं ही गोष्ट माहिती असेल का यांना, की यांनीच ती सगळी खेळी केली? अगदी योग्य मार्गाने विचार करते सुमन काकू. झोपेत काय बडबडत होते? महिपत यांना खरोखरच धमक्या देतोय का, की एकटेच काहीतरी षडयंत्र रचतायत? नक्की काय करतायत हे? म्हणजे हळूहळू सुमन काकूला संशय यायला लागलाय. आता जर सुमन काकू घाबरले हे जर त्याला दाखवलं तर तो नागराज साधाही जुमानणार नाही हिला. म्हणूनच ही खंबीरपणे खमकी त्याच्यासमोर उभं राहायचं ठरवते. आता इकडे सायली जेव्हा रूममध्ये येते अर्जुनकडे, तेव्हा ती काहीतरी बोलायला आलेली असते. अर्जुन म्हणतो की मन मन गाणं म्हण, तेवढंच जरा बरं वाटेल मला. सायली विचारते की काय हे विनोद सुचतोय का सकाळी सकाळी तुम्हाला? आणि रोज काय हो तुम्हाला उठवायला यावं लागतं? आवरा पटकन आणि नाश्ता करायला चला खाली. काय झालं, डोक्याला का हात लावून बसतात? झोप झाली नाही आहे का तुमची? अर्जुन म्हणतो की हो अगं, माझी झोपच झाली नाही आहे. रात्रभर विचार करत होतो, डोकं भणभणतंय नुसतं. सायली विचारते की पण कोणाचे? चुकून अर्जुन बोलून जातो अस्मिताईचे. आता तो पटकन शब्दांची फेरफार कशी करतो बघा. म्हणजे डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. काळजीही वाटते आणि थोडी भीतीही वाटते. खरी काळजी कशाची आहे ते तर अर्जुन सांगायला तयारच नाही आहे. आता सायली समजूत घालते, अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला, काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. चला उठा पटकन आणि आवरा बरं. सायली म्हणते की उगाच झोपेचं खोबरं करून घेतलं का तुम्ही? अर्जुन आता जबरदस्ती तिला आपल्या जवळ बसवतो आणि तो विचारतो की डू यू लव्ह मी? सायली विचारते की हा कसला प्रश्न आहे? हो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे तू आणि माझी फॅमिलीसुद्धा. बायको, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. आता सायलीला थोडा वेगळा संशय येतो. सायली विचारतेही, काय झालं? काही झालंय का? सायलीला मुद्दामच अर्जुन म्हणतो की काही नाही. आपल्या घरी आता छोटा बेबी येतोय ना, तर मी ते कुटुंबवच त्याला शब्दच उच्चारता येत नाही. तेव्हा सायली म्हणते की कुटुंबवत्सल. आता त्याचे गालगोचे घेत ते म्हणते की तुम्ही आहातच मुळात कुटुंबवत्सल. सगळ्यांची काळजी घेता. चला उठा पटकन. आता सायली तर तेथून उठून खाली निघून जाते. अर्जुन विचार करतो की मी नॉर्मल राहण्याचा खूप विचार करतोय सायली. सचिनबद्दल तुला काहीच सांगता येत नाही ना, म्हणून घुसमट होते माझी. पण इकडे बघा प्रेक्षकांनो, इथे मात्र मजा येणार आहे भाग बघायला. कारण प्रियाने एका दगडात 2 पक्षी मारलेत. म्हणजे एकीकडे साक्षीला घाबरवलंय आणि दुसरीकडे नागोबाची हवा टाईट करायला षडयंत्रसुद्धा रचलंय. आता साक्षी एकटीच फिरत असते, विचार करत असते, थोडीशी घाबरलेली असते. त्यात अचानक तिच्या कानावरती कोणाचा तरी आवाज पडतो, म्हणून ती चेक करते की नक्की कोण आहे. पण बाहेर एका व्यक्तीला पोलीस बोलताना बघून हिची हवाच टाईट होते. असते घाबरून जाते. पण हे सगळं षडयंत्र कोणाचं आहे माहिती? ऑफकोर्स प्रियाचं. प्रियाने मुद्दामच ते पोलीस तिथे पाठवलेत. आता नक्कीच ते खोटे असणार आहेत. गुपचूप ती चोरून त्या फक्त हवालदार आणि इन्स्पेक्टर दोघांचाच व्हिडिओ रेकॉर्ड करते, जेणेकरून तिला आता नागराजला हे दाखवायचं आहे की ते साक्षीपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांना दारात पाहून साक्षीच्या पायाखालची जमीनच हादरते. कशासाठी आले असतील पोलीस इथे? त्यांना कळलं असेल का साक्षी शिकरे जिवंत आहे? पोलीस ज्या व्यक्तीला बोलत होते त्यांना तर तेथून लावतात. म्हणजे आता ते वळतात ते साक्षीच्या घराकडेच. दरवाजा ठोठवत असतात. प्रिया गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करतच असते, पण साक्षीचे धाबेदार आणतात. इन्स्पेक्टर ओरडतात की दरवाजा उघडा. हे बघा, आम्हाला माहिती आहे तुम्ही आतमध्ये आहात. गुपचूप दरवाजा उघडा, नाहीतर दरवाजा तोडून आतमध्ये यावं लागेल. आता साक्षीच्या काळजाची धडधड वाढलेलीच असते. काय करावं काहीच सुचनाचं होतं. इकडे अर्जुन सगळ्यांना भेटतो, गुड मॉर्निंग विश करतो. तेव्हा कल्पना त्याला दटावते की अर्जुन, आजही तू नाश्ता न करता जाणार आहेस का? असं नको करत जाऊस रे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा, आज मी नाश्ता करूनच जाणार आहे. तेव्हा प्रताप मुद्दामच म्हणतो की अरे वा, क्या बात आहे. भाग्यच आहे म्हणावं लागेल आमचं, अलभ्य लाभ. अर्जुनला तो शब्द उच्चारता येत नाही. प्रताप म्हणतो की राहू देत राहू देत. आता कल्पना म्हणते की अर्जुन, बरं तू डबा घेऊन जाणारच ना? खरंच घेऊन जा. आज सायलीने भेंडीची भाजी केली. अर्जुन बघा ऐकून किती खुश होतो, सिरियसली. पण बायको, मला ॲक्च्युली डबा घेऊन नाही जाता येणार, कारण बाहेरच्या इतक्या साऱ्या मीटिंग्स आहेत. आता त्याने कारण पुढे केलेलंच असतं. तेव्हा सायली म्हणते की आई, काळजी करू नका, मी पण जाणार आहे यांच्यासोबत. आता कल्पनाचा जीव कुठे भांड्यात पडतो. बरं झालं सायली, हा वेळेवरती जेवतोय की नाही याच्यावरती बाबा तूच लक्ष ठेव आता. अर्जुन विचारतो की अस्मिताही कुठे? अजून आले नाही आहे ते इथे. तिने नाश्ता केला का? कल्पना म्हणते नाही रे. अरे बघ ना, मगाशीच मी बोलवायला गेलते तिला, पण अजून आलीच नाही ती. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं कसं, तिने वेळेवरती नाश्ता करायला हवाय. आता प्रताप म्हणतो की सचिनही आलेला नाही आहे नाश्ता करायला. अर्जुन स्वतःच नाश्ता आणि कॉफी घेऊन तिच्या रूमकडे जातो. सायली सांगते की खरंच हल्ली ना हे सतत अस्मिताईची काळजी करत असतात. अस्मिताताई कशी आहेत, त्या ठीक आहेत का, जेवल्या की नाही वेळेवरती, त्यांचा मूड कसा आहे. तेव्हा प्रताप म्हणतो की हे ना बहीण भावाचं प्रेम आहे. हे प्रेम ना असंच असतं, सतत एकमेकांवरती भांडतात, प्रेमही तितकंच करतात. अर्जुन अस्मिताच्या रूममध्ये येतो, दरवाजा ठोठावतो. रूम 26 मॅम. तेव्हा अस्मिता विचारते की तू काय करतोस इथे? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली काय आहे मॅम, तुमच्याबद्दल तक्रार आली आहे आमच्याकडे. कल्पना सुभेदार यांनी तक्रार केली आहे की तुम्ही नाश्ता वगैरे केलेला नाही आहे. मग म्हटलं की रूम सर्व्हिसच द्यावी. आता अस्मिता त्याच्यावरती नाराज होत्या. उगाच पावलटपणा करू नकोसा. अर्जुन हसतो आणि म्हणतो की बरं. तो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि अस्मिताला सांगतो की चल आपण दोघे एकत्र खाऊ.
अस्मिताला खूप आवडतं. अस्मिता म्हणते की पण मी थोडंच खाईना. अर्जुन म्हणतो की का? अस्मिता सांगते की अरे मला जास्तीचं खावंसंच नाही वाटत आहे रे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, अगं पण बाळाच्या हेल्थचा तरी विचार कर. बाळासाठी तरी खा ना थोडंसं. तू खायला सुरुवात तरी कर. आता तो स्वतः अस्मिताला एक घास भरवतो. अचानकच तिचे डोळे पाणावतात. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. अर्जुन काळजीने विचारतो की काय झालं? तेव्हा अस्मिता म्हणते की काही नाही रे, हार्मोन्स. ती थोडंसं हसते. अर्जुन म्हणतो की सिरियसली खरंच काहीच झालेलं नाही आहे ना? म्हणजे तू ठीक आहेस ना? की अजून काही प्रॉब्लेम आहे? तेव्हा ती म्हणते की अजून काय झालं असणार आहे अर्जुन? अर्जुन सांगतो की मागे तू सचिनला घेऊन खूप अपसेट होतीस ना? तो ठीक वागतोय ना तुझ्याशी? अस्मिता म्हणते की हो अरे, मस्त वागतोय तो माझ्यासोबत. मला खूप जास्त वेळही देतो. अरे माझ्यासाठी तर त्याने स्वतः वर्क फ्रॉम होमही निवडलं आहे. खूप काळजी घेतो अरे तो माझी. पण मनातली एक गोष्ट अस्मिता सांगून टाकते हा. अर्जुन तरी पण काही ओके वाटतच नाही. म्हणजे एकदम रेस्टलेस वाटतं. असं वाटतं की काहीतरी चुकतंय. म्हणजे सचिन माझ्यासमोर असूनही तो मला माझ्यासोबत आहे असं वाटतच नाही अरे. अर्जुनला अचानकच ती घटना आठवते की सचिन कोणाला तरी किस करत होता आणि त्याला त्याचा इतका संताप होतो. बिचाराचा मूड खराब होतो. अस्मिता आता म्हणते की मी पण किती वेड्यासारखी बडबडते ना. म्हटलं की नाही हार्मोन्स, उगाच माझ्यामुळे तू सिरियस झालास. अर्जुन अस्मिताचा हात हातात घेत म्हणतो की तसं नाही आहे अस्मिताई. मी सतत तुझी मस्करी करतो, पण तुझ्या जे इमोशन्स आहेत ना ते माझ्यासाठी मी खूप सिरियसली घेतो. अस्मिताई मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. मी आहे ना तुझ्यासोबत. अस्मिता विचारते, अर्जुन तरीही मला एकटं एकटं का वाटतं रे? अर्जुन म्हणतो की असं कोण म्हणालं तुला? अस्मिताई मी आहे ना कायम तुझ्यासोबत. तू एकटी नाही आहेस. दोघेही खूप हळवे होतात आणि तो म्हणतो मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी नाही पाहू शकत. खरंच प्रेक्षकांनो, भावा बहिणीचं प्रेम असंच असतं ना. ते दाखवत नाहीत पण मनातून खूप प्रेम करतात एकमेकांवर. अर्जुनला अस्मिताला आणखीन इमोशनल करायचं नसतं. पटकन तो विषय बदलतो. अस्मिताई चल चल पटकन नाश्ता करून घे बरं. तुझ्या पोटात बाळ लाथा मारत असेल. माझ्याही पोटात कावळे ओरडत आहेत. विचारतायत अगं मला, मला केव्हा खायला घालतोयस? आणि तो पटकन एक घास अस्मिताला भरवतो. अस्मिता म्हणते की मी काय एकटी खायचं? तूही खा माझ्यासोबत. मुद्दाम अर्जुन तोंडातच चमचा दाबून धरतो. अरे वेडास का अर्जुन? तुटेल ना चमचा. अर्जुन मुद्दाम करतो हा नखरे, कारण त्याला त्याच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू ठेवायचं आहे. तो त्याचा कॉफीचा मग देतो. हे बघ, हे स्पेशल ड्रिंक फक्त बेबीच्या हेल्थसाठी हा. जेव्हा अस्मिताला तो इतकं खुश बघतो ना, अर्जुनचं मन समाधानी होतं. इकडे आता प्रिया अचानकच त्या पोलिसांकडे येते आणि त्यांच्यावरतीच ओरडते, एक्सक्यूज मी, तुम्ही इथे काय करताय? आणि माझा दरवाजा का ठोठावता एवढं जोरजोरात? आणि मगाची काय म्हणत होतात दरवाजा वगैरे तोडावा लागेल? अहो मी इथे आहे. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की हे तुमचं घर आहे का? प्रिया म्हणते की हो अहो, तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी? तेव्हा ते म्हणतात की जे खालचे राजन खोत आहेत ना, त्यांच्याबद्दल आम्ही चौकशी करायला आलो होतो. तुम्हाला माहिती आहे का काही त्यांच्याबद्दल? प्रिया म्हणते की नाही, मला नाही माहिती काही. मी फारसं नाही ओळखत. आता ते पोलीस तर तेथून निघून जातात. पण हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे. साक्षीला तिच्यावरती विश्वास बसावा यासाठीचं. इतकी शातीर आहे ना ही पोरगी. त्यानंतर साक्षीच्या घराचा दरवाजा ठोठावते ते. साक्षी दार उघड. साक्षी हे बघ मी आहे प्रिया. तुला कोणताही धोका नाही आहे. पटकन दरवाजा उघड. आता साक्षी विचारत पडते, पेचात पडते. म्हणजे तिला कसं माहिती ना की ती इथेच, साक्षी इथेच राहते इथे. साक्षी थोडा विचार करूनच दरवाजा उघडते. प्रिया पटकन घरात शिरते. तिच्याकडे पाहून स्माईल का देते आणि जाऊन पटकन सोफ्यावरती बसते. साक्षी आतून दरवाजा बंद करून घेते आणि तिच्या समोर जाते. प्रिया तिच्याकडे पाणी मागते. साक्षी अगं बघतेस काय, पाणी दे मला. साक्षी पटकन ग्लासमध्ये पाणी घेऊन येते आणि प्रियाला देते. प्रिया
गटागटा ते पाणी पिऊन टाकते. साक्षी एकटक तिच्याकडे पाहतच असते. प्रिया विचारते की अशी काय बघतेस माझ्याकडे? काय वाटलं तुला की साक्षी शिकरेची समीरा शेखर झाली म्हणजे जुन्या ओळखी विसरले की काय? आता साक्षी विचारते, तुला कसं माहिती? प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे मला कसं माहिती? साक्षी, अगं मला हे सगळं खूप आधीपासून माहिती होतं. आणि काळजी करू नकोस अगं, मी कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे, ना पोलिसांना ना अर्जुनला. इकडे सचिनला काहीही करून अर्जुनच्या स्टडी रूममध्ये घुसायचं असतं, कारण तो फोटो समीराचा आहे ते त्याने पाहिले. मग तो अर्जुनच्या केस फाईलमध्ये काय करतोय ते त्याला शोधून काढायचं असतं. अस्मिता येताच तो विचारतो की अस्मी, अगं कुठे होतीस तू? अस्मिता म्हणते की अरे मागच्या अंगणात वॉक घेत होते. का रे? आता तो खोदून कसा विचारतोय बघा, अर्जुन आहे की गेला? तेव्हा ती म्हणते की आहे अजून, पण तू का विचारतोस त्याच्याबद्दल? तो म्हणतो की नाही, अ, खूप बिझी माणूस आहे ना अर्जुन, खूप मोठ्या मोठ्या केसेस असतात त्याच्याकडे. तेव्हा अस्मिता आपल्या भावाचं इतकं कौतुक करते. हो ना, तुला माहिती आहे सचिन, आजपर्यंत अर्जुन एकही केस हरलेला नाही आहे, असं रेप्युटेशनच आहे त्याचं. तेव्हा सचिन म्हणतो की हो माहिती आहे मला, पण अस्मी, तुला त्याच्या क्लायंट्सबद्दल काही माहिती आहे का गं? अस्मिता विचारते की नाही रे, पण तू का आज असं विचारतोयस? पण अचानक तिथे अर्जुनच हजर होतो. अर्जुन जेव्हा विचारतो की येऊ का, आता मात्र सचिनच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. चला पुढच्या ट्विस्टमध्ये बघूया, म्हणजे प्रोमोमध्ये बघूया काय ट्विस्ट आलाय ते. अश्विनकडे जातात CCTV फुटेज. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा अर्जुन, सायली, रविराजनच्या हाती लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे प्रतिमा हत्येच्या 22 वर्षापूर्वीच्या अपघाताला हाच माणूस जबाबदार आहे तर. तेव्हा रविराज म्हणतात की हो, महिपतचं असं अचानक गायब होणं, प्रतिमाची ती फेक डेड बॉडी आणि आमचा 22 वर्षापूर्वींचा अपघात याच्याशी हाच माणूस कनेक्टेड आहे तर. तेव्हा सायली म्हणते की हो, आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त हा एकटाच मनुष्य देऊ शकतो. पण आता तो खराखुरा नागराजच आहे. तिथपर्यंत हे कसे पोहोचणार आहेत? जेव्हा खरा चेहरा समोर येईल ना, तिथे खरं तर मालिका खूप इंटरेस्टेड असेल. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे भाग बघायला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला फक्त खरे भाग पाहायला मिळतात.